सरकार काय ह्या शेतकऱ्याची पूर्ण भरपाई काय भरून देऊ शकत नाही। जो कोणी सरकारी नोकरदार आहे त्यांनी सहकार्य करावं ह्या शेतकऱ्याला। ह्याला स्वतःला सावरू द्या। ज्यावेळेस ह्यानं सावरल त्यावेळेस कुणालाही उपाशी मरू देणार नाही। ही शेतकरी आहे, मीही एक शेतकरीच आहे। कारण तर मला आज वाटलं की ह्या चालू वातावरणावर एखादा रील्स बनवावी, म्हणून मी ही रील्स बनवतो। मला ह्या व्हिडिओला लाईक नाही केलं तर चालेल, पण हा व्हिडिओ शेअर करा। शेतकऱ्याची शेती कुठे गेली नाही, पण शेतकऱ्याचं घर पाण्यात गेलेलं आहे। शेतकऱ्याचं सर्व काही पाण्यात गेलेलं आहे। कारण तर एक धान गेल्याने शेतकरी भिकलं लागत नाही, कारण तर त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले। कारण तर जेणेकरून जेवढे पण सरकारेदार आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांनी जर सहकार्य केलं सर्वांपर्यंत तर शेतकऱ्यांना जरा काही त्याचा लाभ भेटेल। कारण अरे ही शेतकरी विचार करा, ज्यावेळेस कोरोनाच्या काळात पुन्हा मुंबई असो जिथं धान्य पोत्यानं पोचवले, कुठलाही न विचार करता धान्य ही पोत्यानं पोचवले। आज तो सध्या त्याची लेकरं, त्याची जनावरं, त्याचं पूर्ण कुटुंब पाण्यात आहे। काही उपाशी मेलेत, त्यांना करून खाण्या इतकं देखील त्यांच्याकडे काय नाही आहे। कुणाकडून आलं तर खातीत, काही अडकलेले आहेत कुठं कुठं। उठून सावरू द्या, सावरल्यानंतर हा समद्याला सावरू शकतो। शेतकरी आहे, मूठभर बियाणं पेरतंय पण कष्ट करूनच काढतंय, कुणाचं लुबाडत नाही। लुबाडत असतील तर व्यापारी लुबाडत असतील। तुमच्यापर्यंत धान्य याला किंवा तुमच्यापर्यंत पोचाला